सर, माझं वय 25 आहे आणि मला आठवड्यातून 2दा-3दा स्वप्नदोष होतो. या तरुणाने जेव्हा कन्सल्टिंगसाठी फोन केला तेव्हा त्याने मला सांगितलं फोनवरती की सर, जवळपास 20-21 वर्षापासून मला स्वप्नदोषाचा प्रॉब्लेम आहे, स्वप्नदोष होतो. मग मी त्याला म्हटलं मास्टरबेशन, म्हणे मी मास्टरबेशन अगोदर करत होतो आणि आता बी मास्टरबेशन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 8 दिवसातून एकदा तरी मास्टरबेशन होते. आणि मी या अगोदर भरपूर खूप मास्टरबेशन केलेलं आहे की दिवसातून 2दा-3दा अशा प्रकारचं मास्टरबेशन करतं. मग मी त्याच्या जेवणाबद्दल जाणून घेतलं तर त्यांच्या जेवणामध्ये घरचं जेवण जास्त करून भेटत नाही म्हणे, मला बाहेरचंच हॉटेलवरचं जेवावं लागते, जसं की कधी कचोरी, समोसा किंवा जे काही माझ्या आवडीचे पदार्थ आहेत ते मी भरपूर खात असतो बाहेर. आणि पोट कसं काय आहे म्हणे, पोट साफ होत नाही आहे. म्हटलं झोप व्यवस्थित येते, परंतु सकाळी सकाळी मग 4-5 वाजता नाईटफॉल होतोच. अशा प्रकारची जेव्हा समस्या जाणून घेतली तेव्हा आता याची बघा कारणं महत्त्वाचे काय आहे. स्वप्नदोष हा काही खूप मोठा गंभीर प्रॉब्लेम नाही, हा एकदम साधा सिंपल प्रॉब्लेम आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी जर फॉलो जर केल्या तर तो सहजरित्या आपला नष्टसुद्धा होऊ शकतो. याला असं काही विशेष काही घाबरण्याचं कारण नाही. तर होतो का, कारण की शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे आणि हा विशेष करून वर्षे 16 ते 30च्या वयामध्ये हा तरुणांना सहसा दिसून येतो. त्यामुळे विशेष काही घाबरण्याचं कारण नाही. परंतु जर का महिन्यातून एकदा किंवा 2दा, जसं की 15 दिवसातून एकदा जर होत असेल तर खूप काही घाबरण्याचं कारण नाही. आणि परंतु जर का 8 दिवसातून 2दा जर होत असेल किंवा दररोजच जर होत असेल तर थोडं काळजी घ्यावी. कारण की जो शुक्र धातू आहे तो स्वप्नातून किंवा लघवीतून सतत बाहेर पडत आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की तुमची जी वीर्य धारण करणाऱ्या ज्या नसनाड्या आहेत किंवा वीर्य संपूर्ण शरीरामध्ये आयुर्वेदानुसार संपूर्ण रक्तामध्ये ते व्याप्त असते. आणि जेव्हा उष्णता वाढते, जेव्हा किंवा तुम्ही कामुक होता, तुमच्या मनामध्ये कामुक विचार येतात, तेव्हा ते आणि संभोगाच्या क्रियेमध्ये ते वीर्य शरीरामध्ये तयार व्हायला सुरुवात होते आणि ते नंतर डिस्चार्ज होऊन जाते. आणि नेमकं या प्रकरणामध्ये असंच होत आहे. हा काय करतो, मास्टरबेशन करण्यासाठी किंवा करायचं नसलं तरी सुद्धा टाइमपास म्हणून त्या अश्लील रील्स बघत बसतो मुलींच्या किंवा पॉर्न व्हिडिओ बघण्याचं याला प्रचंड वेळ आहे. रिकाम्या वेळामध्ये अश्लील गोष्टी बघत बसतो. त्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये ते उष्णतेनं, काम आग्नीनं जे इरेक्शन येते म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही. संपूर्ण ब्लड फ्लो हा त्या ठिकाणी त्या अंगाकडे, लिंगाकडे येत राहतो आणि मेंदूला हे कळत नाही आहे की तुम्ही ते ॲक्च्युअली संभोग करण्यासाठी बघताय आणि की तुम्हाला सहज मजा घ्यायची आहे. तर मेंदूचा स्वभाव आहे की संपूर्ण प्रकृतीचा स्वभाव आहे की ते करते म्हणजे पूर्ण प्रोसेसच फॉलो करते. जसं की तुम्ही जर का व्हिज्युअल्स करतायत की पॉर्न व्हिडिओ बघताय तर मेंदूला हे माहीत नाही की तुम्ही प्रत्यक्षामध्ये करताय की फक्त व्हिज्युअलायझेशन करताय. त्यामुळे ते प्रत्यक्ष तुम्ही जर का संभोग बघत आहात आणि प्रत्यक्ष संभोग करत आहात यामध्ये मेंदूला असा विशेष काही फरक दिसून येत नाही. त्यामुळे मेंदू संपूर्ण प्रोसेस फॉलो करतो, संपूर्ण जे वीर्य तयार करते. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही रात्री झोपता, सगळं काही रिलॅक्स होते, तेव्हा एक तर तुमच्या स्वप्नामध्ये कामुक तुम्हाला स्वप्न दिसते किंवा काही लोकांना स्वप्न जरी नाही पडलं तरी सुद्धा सहजही डिस्चार्ज होत आहे. त्याचं कारण काय, त्यांच्या वीर्यनाड्या, धातू नाड्या हे कमजोर झालेल्या आहेत. आता यावरती उपाययोजना काय आहे आणि महत्त्वाचं कारण याचं असं बी असू शकते की तुमचं पोट व्यवस्थित साफ होत नाही, तुम्ही योग्य प्रकारचा आहार घेत नाहीत. आता यावरती उपाय काय आहे तर एकदम साधं सिंपल शाकाहारी फलाहार यासारखं जेवण घ्या. रात्री झोपत असताना एकदम साधा हलका, जे झोपायच्या 2 तास अगोदर जेवण करून नंतर झोपायला जा. आणि सर्वात महत्त्वाचं, झोपण्याच्या अगोदर पोट साफ करून, संडास साफ करूनच बेडवरती जा. हे खूप महत्त्वाचा नियम आहे. जेव्हा तुमचं पोट रिकामं होते, पोटामधली उष्णता कमी होते, तेव्हा तुम्हाला नाईटफॉल होण्याचे चान्सेस कमी असतात. हे 2-3 महत्त्वाचे नियम आहेत. आणि रात्री वेळेवरती झोपा. 9:30-10 वाजता जर का झोपले तर तुमची तिथून पुढं 6 ते 7 तासामध्ये झोप पूर्ण होते. म्हणजे सकाळी तुमची 4 ते 5 वाजेपर्यंत झोप जर झाली, शक्यतोवर तर 3:30च्या पुढे नाईटफॉल होत असतात. त्यामुळे शहाण्या माणसाने, ज्याला खरोखरच या नाईटफॉलच्या समस्येतून मुक्त व्हायचं असेल, त्याने 3:30 नंतर झोपूच नाही. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि तरीसुद्धा जर तुम्ही नाईटफॉल जर होतच असतील तर आणखी एक महत्त्वाचा नियम असा फॉलो करायचा आहे की शरीर हे जोपर्यंत अर्धजागृतीमध्ये असते तेव्हाच त्याला नाईटफॉल होत असतो. जेव्हा ते पूर्ण एकदम रिलॅक्स शांततेनं झोपलेले असते थकून, तेव्हा नाईटफॉल होतच नाही. हा सर्वांचा अनुभव आहे. म्हणून शरीर थकलं पाहिजे. जर तुम्ही खुर्चीवरती बसून ऑफिस वर्क करणारे असाल किंवा विद्यार्थी असाल तर तुम्ही भरपूर व्यायाम केला पाहिजे.
व्यायामामध्ये काय काय करावे नाईटफॉल न होण्यासाठी एकच महत्त्वाचा सर्वात योग आणि प्राणायाम दोन्हीही एकत्रच देणारा फायदे देणारा असा एक योग आहे, त्याला म्हणतात सूर्यनमस्कार. सूर्यनमस्काराचे भरपूर फायदे सांगितलेले आहेत आपल्या योगशास्त्रामध्ये की त्यांना आयु, प्रज्ञा, बलम, वीर्यम, आरोग्य प्राप्त होते. तर त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी 1 लिटरभरपर्यंत पाणी प्यायचं, साधं थंड नॉर्मल पाणी प्यायचं आहे. त्याच्यानंतर पोट साफ करून घ्यायचं, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार करायचे. किंवा पोट जरी साफ होत नसलं तरी सुद्धा या वयामध्ये जास्त टेन्शन घेण्याचं कारण नाही. फक्त तुम्ही सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करा, तुमचं लगेच 4 ते 5 सूर्यनमस्काराच्या आतच पूर्ण पोटामध्ये सेन्सेशन होऊन पूर्ण जी घाण आहे ती पाणी एकत्र करेल, ती उष्णता कमी करेल आणि लगेच तुम्हाला संडास होईल. आणि जेव्हा संडास झाली तेव्हा तुम्ही सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्कार आता किती करायचे, तर आयुष्यामध्ये एवढं टार्गेट ठेवायचं की जितकं माझं वय आहे, आता या ठिकाणी त्यांचं वय जे 25 आहे, त्या 25 दोन्ही 50 सूर्यनमस्कार दररोज घालायचे असा संकल्प घ्यायचा की एका दिवशी तुमचे 50 नाही होणार, परंतु पहिल्या दिवशी 12 झाले पाहिजेत. कारण की तुम्ही तरुण आहात, दमादमाने म्हाताऱ्या माणसासारखी सुरुवात करू नका. पहिल्या दिवशी 12 घालायचे, दुसऱ्या दिवशी 13 घालायचे, 14, 15, 16, तसं प्रत्येक आठवड्याला प्रत्येक शनिवारी 7 तरी 6 तरी सूर्यनमस्कार वाढले पाहिजेत. असे 50 सूर्यनमस्कार शांततेनं घालायचे. एकदम कसल्याही प्रकारची घाई नाही, गडबड नाही, आपल्याला काही कुठे पैसे द्यायची गरज नाही, कुठे टाईम द्यायची गरज नाही, जिममध्ये जायची गरज नाही. एकदम 0 बजेट हा प्रयोग आहे. त्यासोबत तुम्हाला एक औषधी सुद्धा सांगणार आहे. सूर्यनमस्कार दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीही वेळा घालू शकता, किंवा तुम्हाला जर खूप बिझी असेल तर दोन्हीपैकी एका वेळी घालायचे. एकदा तुम्ही सूर्यनमस्काराचा अभ्यास करायला सुरुवात जर केली तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचे 50 सूर्यनमस्कार आरामशीर होतील. हाच नियम फॉलो करायचा, दुसरं तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. अत्यंत साधा, सोपा, सिंपल नियम आहे. आता तुमच्या शरीरामध्ये एनर्जी वाढली, सूर्यनमस्कारामुळे तुमचं सगळं शरीर एकदम व्यवस्थित, मजबूत, सुगठित बनत आहे, बॉडी बिल्डर बनत आहे. जर तुमचं ओव्हरवेट असेल तर ते कमी होईल. जर तुम्हाला BP, शुगर, हार्ट प्रॉब्लेम, एन्झायटी, परफॉर्मन्स एन्झायटी किंवा तुम्हाला खूप ओव्हर थिंकिंग यासारख्या जरी गोष्टी असतील तरी सुद्धा त्या पूर्णपणे तुमच्या निघून जातात या सूर्यनमस्कारामुळे. त्यासोबतच आणखी एक नियम पालन करायचं आहे. पॉर्न व्हिडिओ पूर्णपणे बंद करायचे आहेत आणि भरपूर पाणी प्यायचं आहे. आणि सूर्यनमस्कार झाल्यानंतर नाडी शोधन प्राणायाम यूट्यूबवरती शिकून घ्यायचा किंवा आपल्या चॅनलवरती सुद्धा टाकलेला आहे. साधं सिंपल आहे. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडून द्यायचा. परत ज्या नाकपुडीने श्वास सोडला त्या नाकपुडीने पहिल्या नाकपुडीने सोडायचा. अशा प्रकारचं साधं सिंपल श्वासाची टेक्निक करायची. त्यामुळे ओव्हर थिंकिंग होणार नाही. शरीरामध्ये झालेलं जे नुकसान आहे ते रिकव्हरी होईल. आणि या प्राणायामाचं नाव आहे नाडी शोधन. म्हणजे जे आपल्या नस नाड्या, धातू नाड्या, वीर्य नाड्या ह्या कमजोर झालेल्या आहेत, त्यामुळे आपला धातू हा लगेचच थोडीशी उष्णता जाणवली, थोडीशी सेन्सेशन जाणवली की लगेच जे डिस्चार्ज होते आहे, तर त्यातून मुक्त करण्यासाठी तुमच्या नसनाड्या ह्या मजबूत, शुद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्या शुद्ध करण्याचं काम हा नाडी शोधन प्राणायाम करत असतो. त्यानंतर आणखी एक आयुर्वेदिक औषध सांगत आहे की आपलं जे आवळा चूर्ण आहे, आवळा चूर्ण घ्यायचं 60 ग्रॅम, त्यामध्ये 40 ग्रॅम ही जी खडीसाखर म्हणजे धागेवाली मिश्री असते तिचं चूर्ण करून टाकायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये 10 ते 20 ग्रॅम म्हणजे 20 ग्रॅम त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे, आपली जी आपण भाजीला हळद वापरतो ती. आणि याचं सगळं चूर्ण मिक्स करून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. आणि रात्री झोपण्याच्या 1 तास अगोदर 1 ग्लास पाण्यासोबत 1 चमचाभर ते चूर्ण खायचं. त्याच्यानंतर 1 तासानंतर झोपायचं. झोपताना मोबाईल जवळ ठेवायचा नाही. पॉर्न वगैरे व्हिडिओ, मास्टरबेशन ह्या पूर्णपणे बंद करायचं आहे. आणि दररोज सकाळी हनुमानजीच्या दर्शनाला जायचं आहे. हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे. शुद्ध सात्विक जीवनाचं आचरण करायचं आहे. वाईट मित्रांची संगत सोडून द्यायची आहे. घरचंच जेवण, साधं सात्विक प्रकारचं जेवण करायचं आहे. असं बघा, तुम्ही फॉलो करा. 40 दिवसामध्ये तुमचे नाईटफॉल होणं बंद होतील. जरी तुमचे 15 दिवसानंतर एक नाईटफॉल झाला तरी सुद्धा ते पूर्णपणे नॉर्मल आहे असं समजायचं. ओव्हर थिंकिंग करायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही हा जर रोड मॅप जर फॉलो जर केला तर नाईटफॉलमधून तुम्ही नक्की 1 ते 1.5 महिन्याच्या आत मुक्त व्हाल याची मला खात्री आहे. अनेक लोकांना मी यातून मुक्त केलेलं आहे. जर तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करावे. तुम्हाला योग्य तो रिप्लाय व मदत केल्या जाईल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. धन्यवाद.